Welcome student. I am Ramchandra Tukaram Malusre, Karad Municipal School number 3. We are going to learn subject English. Do you know that when the pupil feel bored, they do something. Then what do you do when you feel bored? Some of you can say we see cartoon on TV. Some of you say we listen music. Some of you say we go to garden. So today we are going to learn a story. The name of our story is in the park. What is meant by the park? The park means the open space for public recreation. It's called park. मराठीमध्ये त्याला उद्यान असं म्हणतात. So when you were in school, now in your house you play different games. Your brother, your sister, your friend also participate those games. Like that, Ishan also goes to the park with his 8 friends. There is some confusion while they returning. So what is exact happened? Let's see. This is the story in the park. So there is 4 characters in this story: Ishan, auntie, uncle, and Didi. This is a conversation between these 4. So let's start the story in the park. या स्टोरी या गोष्टीचा मराठीमध्ये अर्थ होतो उद्यानामध्ये. तुम्हाला उद्यान सर्वांना माहित असेल. Whenever you get a holiday or Sunday, you go to every time play in the park. ज्या वेळेला तुम्हाला सुट्टी मिळते शाळेतून त्या वेळेला तुम्ही उद्यानामध्ये किंवा बागेमध्ये खेळायला जाता. अशाच पद्धतीने ईशान आपल्या 8 मित्रांसोबत खेळायला गेलेला होता. तिथं थोडंसं मिसकन्फ्युजन झालेलं आहे. कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन काय आहे ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. पेज नंबर 12. द नेम ऑफ स्टोरी इन द पार्क. लिसन केअरफुली, रीड विथ मी अँड इनॅक्ट. या ठिकाणी लिसन केअरफुली तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. रीड विथ मी माझ्यासोबत वाचायचं आहे. अँड इनॅक्ट तुम्हाला तसं इनॅक्ट करायचं, कृती करायची आहे. सो लेट्स स्टार्ट ऑफ द स्टोरी. ईशान सेज, कम ऑन लिटल फ्रेंड्स, इट्स टाइम टू गो बॅक होम. कम हियर अँड लेट मी काउंट. There should be the 9 children in all. So counts 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Where is the 9th child? Let me see again. Isha Nisha, Bubbly Bubbly, Ricky Vicky, Gotu Chotu. Then who is missing? Oh, I am so worried. A lady passes by. Auntie, please help us. Please count and tell us how many we are. So which is the unfamiliar word for you? The first one, counts or count. Count means say the numerals. नंबराची गणना करणे. 1 2 3 असं बोलण्याला काउंट्स असं म्हणतात. मोजणे त्याला मराठीमध्ये आपण म्हणू. यानंतर वरी, WORRIED. worried. This is the past tense of worry. So Ishan said all of their friends, come on little friends, come here, it's time to go back home. So the Ishan, who was the oldest in all of them, या सगळ्यामध्ये मोठा असलेला ईशान, त्याच्यावरती सर्व जबाबदारी आहे. त्यामुळे तो सर्व मित्रांना सांगतो, कम ऑन फ्रेंड्स, चला, इट्स टाइम टू गो बॅक होम. आपल्याला घरी जायची वेळ झालेली आहे. सो देअर शुड बी द 9 चिल्ड्रन इन ऑल. वी आर 9. आपण सर्वजण 9 जण आहोत. त्यामुळे मला काउंट करू द्या, मोजू द्या, आपण सर्वजण व्यवस्थित आहोत की नाही. सो द ईशान स्टार्ट टू काउंट. इट सेज 1 2 3 4 5 and 6 7 and 8. अशा पद्धतीनं ते ईशाननं काउंट करायला सुरुवात केलेली आहे. आणि तो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पर्यंत तो मोजतो आहे. वेअर इज द 9th child? नाउ द ईशान थिंक दॅट 1 child, 9th child
हॅज मिसिंग. म्हणजे 9 नंबरचा जो मुलगा आहे किंवा लहान चिल्ड्रन आहे, लहान चाइल्ड आहे, तो मिस झालेला आहे. मिसिंग MISSING मिसिंग मीन्स नॉट एबल टू फाउंड. हरवणे, टू लॉस्ट. अनदर वर्ड इन इंग्लिश फॉर मिसिंग इज लॉस्ट, म्हणजे हरवणे. अशा प्रकारे म्हणजेच त्याला आपण हरवणे म्हणा किंवा चुकणे म्हणा. तर तो मनामध्ये असा विचार करतो की आपलं हे नववा जो कोणता मुलगा आहे तो हरवलेला आहे. सो द ईशान मेक पेअर म्हणजे जोड्या. ईशान आता जोड्या बनवतोय. अँड ही सेज दॅट ईशा, बबली, रिकी विकी, गोटू छोटू, दिस इज द नेम ऑफ 8 फ्रेंड्स ऑफ ईशान. देन हू इज मिसिंग? Oh, I am so worried. So the Ishan worry about where is the 9th child missing. त्याला काळजी पडलेली आहे की आपण 9 जण आलेलो आहोत आणि मी 8 जणांचीच नावं घेतलेली आहेत. आपल्याला 9व्या याच्यामध्ये कोण सापडत नाही, त्यामुळे तो काळजीत पडलेला आहे. वरीड मीन्स अनइझी, ट्रबल्ड, कन्सर्न. वरीड म्हणजे काळजी करणे, काळजी करत होता तो. अनइझी इट्स ऑल्सो सिमिलर वर्ड फॉर वरीड, ट्रबल्ड, कन्सर्न. So the lady passes by. So finally the Ishan see there the lady passes by. त्या जवळूनच एक स्त्री जात होती. And the Ishan says, "Auntie, please help us." Ishan refers to the lady. "Auntie, please help us. Please count and tell us how many we are." So the Ishan want to confirm himself. त्याला स्वतःला निश्चित व्हायचं होतं की आपण किती जण आहोत. त्यामुळं त्या जवळून एक स्त्री जात होती. सी द पिक्चर ऑन पेज नंबर 12. 12व्या पानावरती ते चित्र दाखवलेलं आहे पहा. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो, काकी आम्हाला काय करा, तुम्ही आमची मदत करा आणि आम्ही किती जण आहोत हे आम्हाला मोजून सांगा. आंटी काउंट्स 1 2 3 4 5 6 7 8 and 9. 9. You are 9 in all. The auntie said, you total are 9. The auntie counts the student and she said that you are 9 children all. तुम्ही सर्वजण 9 जण आहात असं मोजल्यानंतर, काउंट केल्यानंतर आंटी ईशानला सांगते आहे. ईशान, oh thank you so much. So the naughty child has come back. Good, let me count again. So Ishan count 1 2 3 4 5 6 7 and 8. What? 8 again. Someone is missing again. The other children start giggling. A man passes by. Uncle, please help us. Please count and tell us how many we are. So Ishan, when the auntie count all children, then Ishan says, okay, thank you so much. त्या काकीनं मुलांची गणना केल्यानंतर तिने सांगितलं की तुम्ही 9 जण आहात. त्यावेळेला द ईशान एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड ऑफ आंटी. त्या काकीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे. थँक्यू सो मच. सो द नॉटी चाइल्ड हॅज कम बॅक. ईशान सेज द नॉटी. व्हॉट इज मीन बाय नॉटी? नॉटी मीन्स मिस्चेस. नॉटी मीन्स मिस्चेस म्हणजे खोडकर, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू. द नॉटी चाइल्ड हॅज कम बॅक. नाऊ ईशान सेज दॅट द नॉटी चाइल्ड हॅज कम बॅक. म्हणजे आता तो खोडकर मुलगा परत आला असं तो म्हणतोय. गुड, लेट मी काउंट अगेन. 1 2 3 4 5 6 7 and 8. आता यानंतर ईशाननं परत काउंट केलेला आहे. ईशान काउंट अगेन and he find that there is only 8 children. What? 8 again. Someone is missing again. So finally Ishan says someone is missing again. म्हणजे परत कुणीतरी हरवलेलं आहे असं वाटतंय. कारण का परत त्यावेळेला ईशान सर्वांना मोजतो आहे तर परत त्या ठिकाणी 8च त्याला मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत. The other children start giggling. The new word for you, giggle. Giggling means smile, foolish laugh, foolish laugh.
इट्स कॉल्ड गिगलिंग, म्हणजे खुदखुद हसणे, यालाच गिगलिंग असं म्हणतात. द अदर चिल्ड्रन स्टार्ट गिगलिंग, अ मॅन पासेस बाय. या ठिकाणी सर्व मुलं हसू लागलेली आहेत आणि त्या जवळूनच एक माणूस जात असतोय. अँड ईशान सेज टू दॅट मॅन, अंकल प्लीज हेल्प अस, प्लीज काउंट अँड टेल अस हाऊ मेनी वी आर. म्हणजे या ठिकाणी ती ईशान परत एकदा एक माणूस शेजारून जात आहे, त्या माणसाला सांगतो आहे, अंकल, काका, आम्हाला मदत कराल काय? प्लीज काउंट अँड टेल अस हाऊ मेनी वी आर. तुम्ही इकडे या आणि आम्हा सर्वजणांना मोजा आणि आम्हाला मोजून सांगा की आम्ही किती जण आहोत. तो एन अंकल काउंट्स 1 2 3 4 5 6 7 8 and 9. I see 9 children in all. So the uncle also said that you are all 9 children. यानंतर काका सर्वजणांना मोजतात आणि मोजल्यानंतर सांगतात की तुम्ही किती जण आहात? 9 जण आहात. So the Ishan said, size. That's all right then. Come on, Ishan Isha, Bubbly Bubbly, Gotu Chotu, Ricky Vicky. 1 2 3 4 5 6 7 and 8. What? This is too much. The 9th child is missing again. What a naughty child. The other children start giggling. Oh no, what shall I do? I am the oldest. Everyone will scold me and I don't even know who is missing. So the Didi walks in. So what happened there? The first auntie counts all children. She also said that you are now 9 in all. After that the uncle came and uncle also count and he also said that you are, I see there is 9 children in all. So finally sigh. This is new word for you, SIGH. Sigh. Sigh means the take deep breath. म्हणजे उच्छ्वास मोठ्याने सोडणे, निश्वास सोडणे म्हणजेच sigh. That's all right. Then come on, Ishan Isha, Bubbly Bubbly, Gotu Chotu, Ricky Vicky. Now Ishan start to count which the pair make by them. त्याने जे जोडे बनवलेले होते त्या जोडीनुसार तो प्रत्येकाची नाव घेऊ लागलेला आहे. ईशान ईशा, बबली बबली, गोटू छोटू, रिक्की विक्की. Then Ishan start to count 1 2 3 4 5 6 7 and 8. But this is too much. आता म्हणतो तो ईशान काय म्हणतोय, परत तो नाव ज्या वेळेला घेतोय त्या सर्वांच्या जोड्या बनवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं काउंट करतो आहे. त्याला 8च त्या ठिकाणी मुलं दिसत आहेत. त्यानंतर तो व्हॉट, दिस इज टू मच, हे भरपूरच झालेलं आहे, फार झालेलं आहे. द 9th चाइल्ड इज मिसिंग अगेन. तो 9व्या नंबरचा जो मुलगा आहे किंवा मूल आहे ते परत मिस झालेलं आहे. मिसिंग म्हणजे ते हरवलेलं आहे, ते सापडत नाही. व्हॉट अ नॉटी चाइल्ड. तो हरवलेला जो मुलगा आहे, मिसिंग आहे, तो नॉटी आहे. नॉटी म्हणजे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं, नॉटी व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉटी? मिस्चेस. मिस्चेस म्हणजे खोडकर. जो खोडकर मुलगा, तो फार खोडकर मुलगा आहे असं या ठिकाणी ईशान म्हणतो आहे. द अदर चिल्ड्रन स्टार्ट गिगलिंग. सो द हर्ड अबाउट द 9th child. द 9th child was a naughty child. The heard the all children and they start to giggling. तिने त्यानंतर लगेच हसायला सुरुवात केलेली आहे. Oh no, what shall I do? I am the oldest. Everyone will scold me. The new word, scold. When you not complete your homework, your teacher scold you. If you not done work properly, your mother, your parent also scold you. Now what is the meaning of scold? Scold means speak angrily. रागाने बोलणे, ओरडणे, असा याचा स्कॉल्डचा अर्थ होतो. स्कॉल्ड म्हणजे रागाने बोलणे किंवा ओरडणे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत नाही त्यावेळेला तुमचे शिक्षक तुमच्यावरती ओरडतात. घरी एखादं काय चूक केली तुम्ही किंवा काम केलं नाही, तुमचे पेरेंट असतात ते तुमच्यावरती ओरडतात. लाईक दॅट द ईशान सेज, आय एम द ओल्डेस्ट. मी सगळ्यामध्ये मोठा आहे. सो द एव्हरीवन विल स्कॉल्ड मी. सर्वजण मला ओरडतील. अँड आय डोंट इवन नो हू इज मिसिंग. सो एवढं असून सुद्धा आजचा 9वा जो मुलगा आहे तो कोण हरवलेला आहे हे सुद्धा मला माहीत नाही.
So Didi walk in. So Didi says, hello everybody, coming back home. Let's go together. Together. T-O-Z-T-H-E-R. Together. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू? एकत्र. टू कंपनी म्हणजे एकत्र. हॅलो एव्हरीबडी, कम बॅक होम. Didi entered in the park and she said that hello everybody, coming back home. आता आपल्याला घरी जायचं आहे. लेट्स गो टुगेदर. आपण सर्वजण आता काय करूया? एकत्र जाऊया. अशा पद्धतीनं दीदी सांगते आहे. ईशान सेड, दीदी, there is a problem. One of us is missing. First we were 9, now we are only 8. The problem is new word. Problem means difficulty requiring a solution. म्हणजे एखादी समस्या असते जी सोडवावी लागते, त्यालाच काय म्हणतात? प्रॉब्लेम म्हणजे समस्या. आपण असं त्याचा मराठीमध्ये त्याचा अर्थ होईल. दीदी देयर इज अ प्रॉब्लेम. एक अडचण आहे, एक समस्या आहे. वन ऑफ अस इज मिसिंग. आमच्यापैकी एक जण मिसिंग झालेला आहे, हरवलेला आहे, चुकलेला आहे. सेड ईशान, फर्स्ट वी वर 9, वी आर ऑल 9 ऑल टुगेदर. सो नाउ वी आर ओनली 8. आता आम्ही किती जण आहोत? फक्त 8च जण आहोत. आमच्यापैकी एक जण हरवलेला आहे. द वन ऑफ अस इज मिसिंग सेड ईशान टू दीदी. ईशान दीदीला म्हणतोय की आमच्यापैकी एक जण हरवलेला आहे. दीदी सेड, लेट मी सी. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. But you are 9. No one is missing. Didi said to Ishan, let me see. मला पाहू दे. कोण मिसिंग आहे? कोण चुकलेला आहे? And then Didi start to count. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. But you are 9. No one is missing. तुम्ही तर 9 जण आहात. तुमच्यामध्ये कोणी सुद्धा हरवलेलं दिसत नाही मला. अशा पद्धतीने दीदी ईशानला सांगते आहे. ईशान says, so that naughty child has come back again. When I count, this naughty child run away. 1 2 3 4 5 6 7 and 8. See, Ishan again count and he want to confirm himself. So he said that naughty child has come back again. ज्यावेळेला दीदी सांगते की तुम्ही 9 जण आहात, त्यावेळेला ईशान म्हणतो आहे की that the naughty child has come back again. ते खोडकर मूल परत आले की काय? When I count, this naughty child run away. ज्यावेळेला मी काउंट करतो, मी ज्यावेळेला मोजतो, त्यावेळेला हे जे खोडकर मूल आहे ते पळून जाते कुठेतरी. सो the ईशान स्टार्ट टू काउंट. आता ईशान परत काउंट करायला सुरुवात करतोय, मोजायला सुरुवात करतोय. 1 2 3 4 5 6 7 8. सी परत तो मोजतोय आणि सांगतोय दीदीला, बघ आता मी परत मोजतो आणि मोजायला सुरुवात करतोय आणि 8 नंबर पर्यंत तो मोजतो आहे. सो दीदी सेड, yes I see and I also see one more child who forgets to count himself. Forget is the new word. F-O-R-G-E-T, forget. What is the meaning by forget? To stop remembering or dismiss from the mind. So it's called forget. Forget म्हणजे विसरणे असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. त्याचा अर्थ होतो विसरणे मराठीमध्ये. येस आय सी. दीदी म्हणते हो मी पाहिलंय. आता काय पाहिलंय? अँड आय ऑल्सो सी वन मोर चाइल्ड हू फॉरगेट टू काउंट हिमसेल्फ. मी पाहिलं आहे की एक मुलगा काउंट करतो आहे, मोजतो आहे. अँड हू फॉरगेट टू काउंट हिमसेल्फ, जो स्वतःलाच मोजायला विसरतोय. हू फॉरगेट टू काउंट हिमसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे स्वतःला, जो स्वतःलाच मोजायला विसरते, हे मी पाहिलेलं आहे दीदी असं ईशानला सांगते आहे. ईशान सेज ओ नो अँड लाफ्स. सो फायनली ईशान रिअलाइज दॅट ही मेड द मिस्टेक्स. ही नेव्हर काउंट हिमसेल्फ. तिने काय चूक केली तर तो प्रत्येक वेळेला काउंट करत असतो मुलांना, परंतु त्या मोजताना तो स्वतःला मोजत नाही. त्यामुळे त्याला वाटायचं की आपण 9 जण आहोत आणि आपल्यासमोर फक्त 8च दिसतंय. सो फायनली ईशान रिअलाइज दॅट ओ नो अँड ही स्टार्ट टू लाफ. लाफ म्हणजे हसणे. सो हाऊ सिली ऑफ मी, एव्हरीवन लाफ. सिली इज द न्यू वर्ड. SILLY. सिली मीन्स फुलिश, मूर्ख.
सो ईशान फायनली सेड हाऊ सिली ऑफ मी किती मूर्ख होतो, बिकॉज द ईशान रिअलाइज दॅट ही मेड अ मिस्टेक्स. सो he realized it and he also everyone laughs. So this is the story of in the park, and now we are going to see which questions on this topic. आपण या आता पाठावरची आपण जी स्टोरी ऐकलेली आहे या स्टोरीवरती काही क्वेश्चन्स आपल्याला पाहिजे आहेत. क्वेश्चन नंबर 1, से इफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स. जे दिलेले आहेत खाली स्टेटमेंट दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. फर्स्ट, नॉटी बॉय कम्स अगेन. ट्रू और फॉल्स म्हणजे खोडकर मूल होतं ते परत आलं, हे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर ते फॉल्स आहे. वी नो दॅट देयर इज नो वन इज मिसिंग. सो इथं कोणी सुद्धा हरवलेलं नव्हतं, त्यामुळे नॉटी बॉय कम्स अगेन इज फॉल्स. वन चाइल्ड वॉज मिसिंग. इज ट्रू और फॉल्स? इज ऑल्सो फॉल्स. म्हणजे एक मूल मिस होतं, हरवलेलं होतं का, तर हरवलेलं नव्हतं. ईशान फॉरगेट टू काउंट हिमसेल्फ. सो दॅट्स व्हाय वन चाइल्ड वॉज मिसिंग इज फॉल्स. थर्ड, ईशान फॉरगॉट टू काउंट हिमसेल्फ. म्हणजे ईशान स्वतःलाच काउंट करायला विसरत होता का, फॉरगॉट म्हणजे विसरणे, तर हे वाक्य ट्रू आहे म्हणजे बरोबर आहे. फोर्थ, Didi solved the problem. Finally, Didi entered the park and she solved the problem. She says that the Ishan forgot to count himself. त्यानंतर तिने सांगितलं की तू ईशान स्वतःलाच काउंट करायला विसरतोयस. त्यावेळेला म्हणजे दिस इज द ट्रू स्टेटमेंट. Didi solved the problem. It's a true. And final, Ishan was the smallest child. Is the true or false statement? I says to you that Ishan was the oldest child all of them. तो सगळ्यामध्ये मोठा होता. इथे बिगेस्ट पाहिजे होतं, या ठिकाणी स्मॉलेस्ट दिले, त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इन द पार्क ही स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. तुम्ही याचा घरी सराव करा. थँक्यू.